नमस्कार मंडळी, मसाला टेल्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी. मोजक्या साहित्यात झटपट अशी आणि चवीला अप्रतिम अशी बनणारी. तर बघा, या ठिकाणी आपण कढई ठेवलेली आहे. तेल घेऊया. त्याच्यामध्ये 4 मोठे उभे चिरलेले कांदे कट करून घेतलेले आहेत, ते त्याच्यामध्ये टाकूया. कांदा फुल गॅसवर चांगला ब्राऊन गोल्डन होईपर्यंत तळून घेऊया. हे बघा, आता आपला कांदा पूर्ण गोल्डन ब्राऊन झालेला आहे, तर तो काढून घेऊया आपण. इथं आपण 750 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे, ते स्वच्छ आपण धुवून घेऊया. तर आता धुवून घेतलेलं चिकन आपण बाउलमध्ये घेऊया. इथं आपण 1 कप दही घेतलेला आहे, दही टाकून घेऊया. 2 टेबलस्पून अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे. तर इथं आपण खडा मसाला घेतलेला आहे, 2 तेजपत्त्याची पानं घेतलेले आहे, ते टाकून घेऊया आपण. इथं आपण 2 ते 3 हिरवी मिरची तोडून घेतलेली आहे. पुदिन्याची, त्यानंतर 10 ते 15 पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. 2 टेबलस्पून बिर्याणी मसाला घेतलेला आहे. 2 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे. हाफ टेबलस्पून हळद घेतलेली आहे. हाफ टेबलस्पून लाल तिखट घेतलेलं आहे. आपण तळलेला कांदा घेतलेला आहे ते. हे बघा, आता हे पूर्ण एकजीव झालेलं आहे. हे छान मसाले आत जाईपर्यंत चांगलं मिक्स करून घेऊया आपण. कांदा तळलेलं तेल आपण इथं घेतलेलं आहे 2 टेबलस्पून. आता हे 1 तास झाकून ठेवायचं आहे. हे बघा, आपण इथं बासमती तांदूळ घेतलेला आहे, 750 ग्रॅम घेतलेला आहे. आपलं जेवढं चिकन आहे तेवढं तांदूळ घ्यायचे आहे आपण. ते धुवून आपण स्वच्छ करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे, 1 तास भिजत ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये टाकून घेऊया खडे मसाले, 2 तेजपत्त्याची पानं, अर्ध लिंबू आपण पिळून घेऊया पाण्यामध्ये, म्हणजे भात आपला असा पांढरा होतो चांगला. चवीपुरतं मीठ. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ टाकूया. हे बघा, आपण छान असं मिक्स करून घेऊया. हाय फ्लेमवर 60 ते 70% हा तांदूळ आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, आता मी हाय फ्लेम ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपला 60 ते 70% तांदूळ शिजवून झालेला आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता हा तांदूळ आपल्याला गाळून घ्यायचा आहे. हे बघा, आपलं चिकन असं छान मॅरिनेट झालेलं आहे. तर आपण काढून घेतलेला तांदूळ त्याच्यामध्ये थर लावून घेऊया. 2 किंवा 3 थर तुम्ही लावू शकता. हे बघा, असे. ह्याच्यामध्ये कांद्याचा थर लावून घेऊया आपण. हे बघा, छान असा कांद्याचा थर लावून घेऊया. कोथिंबीर घालूया. कोथिंबीर, पुदिन्याची पानं घालूया. की आपण तांदळाचा दुसरा थर देऊया. हे बघा, छान असा पसरून घेऊया. एकसारखा थर झाला पाहिजे सगळीकडे. हा आपला दुसरा थर लावून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण कांद्याचा थर देऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता. उरलेला सगळा पूर्ण कांदा घालायचा, वापरायचा आहे. पुदिना घालून घ्यायचा आहे. कोथिंबीर. हे बघा, छान असा थर लावून झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपण वरतून 2 टेबलस्पून तूप घालूया. हे बघा, पूर्ण पसरून घ्यायचं आहे. आपलं तूप घालून झालेलं आहे. आता आपण फूड कलर घालणार आहोत. हे असे फूड कलर छान मिक्स करून घ्यायचे आहे, आपल्याला हवे तसे. आपण त्याच्यावर जसे पाहिजे तसे तुम्ही घालू शकता. हे बघा, फूड कलर घालत आहे मी रेड आणि ग्रीन कलर घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही घेऊ शकता.
हे बघा, बघू शकता पूर्ण कलर घालून झालेला आहे. आता आपण झाकण ठेवूया. गॅस ऑन करून त्याच्यावर तवा ठेवूया. 5 मिनिट हाय फ्लेमवर ठेवायचा आहे. 45 मिनटं स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे. हे बघा, आपली मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा मस्त अशी कलरफुल आपली गरमागरम बिर्याणी तयार झालेली आहे. कांदा, लिंबू, रायता तुमच्या पद्धतीने तुम्ही सर्व करा आणि गरमागरम आस्वाद घ्या.